इडली डोसा लागले हळू वरचे केस. नमस्कार मंडळी, मी वेदांग गवस, पारस गवस आणि आम्ही आज चाललो आहोत देवदर्शनाला. तर संपूर्ण ट्रिपचा आम्ही ब्लॉग बनवणार आहोत. तर सर्वांनी आनंद घ्या आमच्या ब्लॉगचा, संपूर्ण बघा नक्कीच. पंढरपूर या ठिकाणी जात आहोत. तर वेदू आहे आमच्यासोबत गाडीमध्ये, बघा बघू शकतात. सगळे पंढरपूर, अक्कलकोट आणि बाळूमामा अशा ठिकाणी आम्ही आता जाणार आहोत. तसं 4 गाड्या आहेत आणि सर्वजण चालले आहेत. आणि सुयश सांग मग काहीतरी, गाडी उकलते का? हो सो बिस्कुट बिस्कुट चाय बिस्किट चायसाठी गाडी बांद्यात थांबलेली आहे. की चाय गरम बुलो चाय इकडे पकवात घेतलेला आहे वाजवायला. वाजवून झालेला आहे, भजन संपलेलं आहे, भजनचा काबन चालू आहे. बुवा उसळ खायला गेलेले आहेत. आपली म्हणजे 4 गाड्या तिकडे, हे बघा. आणि आम्ही मागून 4 गाडी, मामाची गुटली झाली. माझं तोंड पहिले पाव द्या मालक, तुम्ही आमची शेड येतो. लागू दे तू करता करणार आहोत. थोड्या वेळात पोचलेलो आहोत बाळूमामाला. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहोत आदमापूरला. आमचं प्रथम देवदर्शन हे श्री क्षेत्र बाळूमामा इथे आज आम्ही आलेलो आहोत. नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत आदमापूरला. आमचं प्रथम देवदर्शन हे श्री क्षेत्र बाळूमामा इथे आज आम्ही आलेलो आहोत. इकडे वेदूची ब्लॉगिंग चालू आहे आणि इकडे माझी. हे सर्व आमचे मित्र. पारस गवस, जय किर्लोस्कर, सबस्क्राईब ऑल. सुयश गवस आणि सुयश श्री क्षेत्र बाळूमामा. थंडी बरी लागताय. नमस्कार मंडळी, आम्ही सर्वजण आज डोंगरपाल गावातील सर्व माणसं आज बाळूमामाला आलेलो आहोत. आमचं देवदर्शनाची ही ट्रिपमधलं पहिलं देवदर्शन. धन्यवाद. अरे असा उशीर चालणार नाही हा. सरकारी विघ्नेश नाईक कसा मोठं गाडी आहे आणि जाऊया. चल. नमस्कार मंडळी, आज आम्ही बाळूमामाचं दर्शन घेतलं. मस्तपैकी आम्हाला दर्शन झालेलं आहे. गर्दी खूप होती तरी दर्शन आम्हाला झालेलं आहे. इथून आम्ही हा प्रसाद, बाळूमामाची प्रतिमा आणि चांच घेतलेली आहे बाळूमामाच्या नावानं. नमस्कार मंडळी, आता आम्ही बाळूमामाचं दर्शन घेऊन आता पुढे मार्गक्रमण करत आहोत. आता आम्ही पुढे नरसोबाच्या वाडीला जात आहोत. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलोत श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडी. आज इथे आम्ही महाप्रसाद घेणार आहोत. चला. संगम आहे या नदीवर आणि हे दत्ताचं स्थान आहे. ऋषीय खमातून बाहेर आला दत्ताचा अवतार, त्याचे स्थान आहे. इथे वस्ती केली दत्त महाराज. तिसरी गाडी जेवायला गेले. लागले हळू वरचे केस लागले कट, डाव्या डोळ्यावर भिंग बसली. कोणी सांगू नका गणात, म्हाताऱ्याच्या मनात नव तरुणी भरली. ती वाई चाल तुरु तुरु, केस बुरु बुरु,
डोळ्यावर बट्ट गळली कोणी सांगू नका जन्नात म्हाताऱ्याच्या मनात नव तरुणी भरली इथं अशी निघताला मेला रात्री पडायची नाही त्यातून. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो अक्कलकोटला आणि या भक्त निवासात आज आम्ही राहणार आहोत. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आम्ही इथे अन्नछत्रात जेवायला आलेलो आहोत. गर्दी खूप आहे इथे भरपूर गर्दी गर्दी नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो पंढरपुराला. आमच्या समोर आहे श्री संत मुक्ताबाई मठ, श्री क्षेत्र पंढरपूर. आता आम्ही इथून मंदिराकडे म्हणजे पांडुरंगाच्या मंदिराकडे जाणार आहोत. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहोत कोल्हापूरला श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला. आणि आता आम्ही ते वर राहायला होतो आणि आता इथून आम्ही मंदिराकडे जाणार मंडळी. आता आम्ही श्री महालक्ष्मी मंदिराकडे आलेले आहोत. हे पहा समोर आहे मंदिर. सुरू कर म्हटलं. नमस्कार मंडळी, आता आम्ही इथे नाश्त्यासाठी आलेलो आहोत. सद्गुरू नाश्ता सेंटर, दावणगिरी लोणी डोसा आलेलो आहोत आणि इथे आम्ही आता नाश्ता करणार आहोत. तर तुम्ही पण या. नाश्ता झाल्यानंतर समोर आम्ही आपल्याला जाणार आहोत दिसतंय कणेरी मठ. तो पहा तिकडे त्या ठिकाणी. तर तिकडे आम्ही जाणार आहोत सगळेजण. चला तर मंडळी जाऊया. भेटूया. भेटूया आता. मंडळी काय पण बोला. तर मंडळी, आता आपण कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आता जवळजवळ 7:15 वाजलेत. तर 7:15च्या दरम्यान आपण सकाळी उठून दर्शन घेऊन आता कणेरी मठला इथे आलेलो आहे. तिथे बघा, तिथे हा कणेरी मठ आहे. हा आपण त्या कणेरी मठला आलो आहे आणि या ठिकाणी जवळजवळ नाही म्हटलं 4-5 आरामात आपल्याला इथे दर्शन घेऊन काय असेल ते बघायला भेटेल. तर मंडळी, तुम्ही आमच्याबरोबर राहा. आम्ही तुम्हाला पण दर्शन घडवतो. तुम्ही पण पहा, आम्ही पण पहा. धन्यवाद. पुढची मजा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघा. डोंगरपाल भेटणार नाही तुम्हाला. डोंगरपालवाल्यांसाठी हा एक आज डोंगरपालवाल्यांसाठी. फक्त डोंगरपालवाल्यांसाठी. पुरे पुरे. तर इकडे आपली महिला मंडळ. वा वा. हे घ्या ढोसा. ढोसा कोणा बोलला? दादा इडली. अय्यो डोसा. टाटा इडली. काय नाही काही काय? सर्वांना घेणार आहे मी. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहोत कणेरी मठात दृश्य पाहण्यासाठी. आपण सर्व हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा. धन्यवाद. तिकडे गार्डन. नमस्कार मित्रांनो, आम्ही आहोत आज कणेरी मठात, जो कोल्हापूरमध्ये आहे आणि सिद्धगिरी डिवाइन गार्डनमध्ये आपण आज जाणार आहोत. तर मागे जायचं गार्डन कणेरी मठ. हे बघा, आपल्याला दिसू शकतं सगळं मस्त वगैरे. हा आहे सुयश, हे आहेत सुयशचे पप्पा आणि आपण सर्व आमचे गावातले लोक आहेत, माझे भाऊ वगैरे आहे. तर आम्ही जाणार आहोत सगळे. चला जाऊया. तर ही आहे गार्डन एंट्री, रॉयल गार्डन एंट्री. नमस्कार मंडळी, आता आम्ही गार्डन एंट्रीच्या दरवाजातून आज आलेलो आहोत. समोर अप्रतिम दृश्य दिसतंय. याचा आस्वाद तुम्ही ही व्हिडिओच्या मार्फत घ्या. सांग देवा. म्हणा. आम्ही आता कणेरी मठमध्ये आलेलो आहे आणि इथे बघा आजूबाजूला स्टॅच्यू वगैरे आहेत. त्याच्यानंतर इथून म्युझियम. ह्यो कोण? ह्यो कोण? ह्यो मरे. तर मित्रांनो, मागे दिसत आहे ट्रेन मध्ये आपण बसणार आहोत सगळे. मामा बसलेला आहे पुढे. ए मामा दिसत बघ.
ओके अचानक भयानक ओ भाई ओ मामा अचानक भयानक हा. मित्रांनो आता आपण म्युझियम मध्ये जाणार आहोत. अरे वा तो कोण रावण अरे हा. मदारी मदारी काका अरे मा नमस्कार मंडळी, आता आम्ही सिद्धगिरी म्युझियम मध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही आतलं म्युझियम मधलं काय आहे ते पाहणार आहोत. धन्यवाद. शिकवतात मग ते वगैरे तर मित्रांनो आता इकडे पाठ चालू आहे यांचा शिकवत आहे एक माहिती आणि काय चालू आहे तिथे. चला आता वॉइस दिस राजा दशरथ गार्गी